डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातील पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असे संबोधण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता आणि जागतिक प्रतिमेला साजेल असा स्मारकाचा आराखडा राज्य शासनाने तयार करावा आणि येत्या 14 एप्रिल रोजी त्याचा प्रारंभ करावा। इंदू मिलची जागा स्मारकासाठी मिळाली याचे सर्व श्रेय आंबेडकरी जनतेला आहे, त्याबाबत कोणीही पाठ थोपटून घेऊ नये असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला। आनंदराज आंबेडकर म्हणाले, स्मारकासाठी राज्य शासनाने सुकाणू समिती स्थापन केली आहे, मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत। स्मारकाबाबत जनतेच्या सूचना लक्षात घेतल्यानंतरच त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे, मात्र ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण होणे आवश्यक आहे। या स्मारकासाठी 400 ते 500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा पुरस्कार केला, त्यामुळे स्मारकातील आंबेडकरांच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असे संबोधित करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली। पुण्यातील मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा महापालिकेने येत्या 26 जानेवारी पूर्वी बसवावा असेही त्यांनी सांगितले। स्मारकाचा निर्णय होताना शरद पवार शेवटच्या क्षणी दिसले। स्मारकाला तत्वता मान्यता देतानाही ते हजर नव्हते अशी टीका त्यांनी केली। आपण महाराष्ट्र सरकारतर्फे जेवढे सर्व मंत्री आणि इतर सर्वांचा पाठिंबा होता, सर्व पक्षांचा पाठिंबा होता, तो शरद पवार साहेब शेवटच्या क्षणी मला तिथे दिसले। आधी कधी मला या प्रोसेसमध्ये कधी दिसले नाही। इव्हन मी दिल्लीला 31 डिसेंबरला आम्ही लोक जेव्हा प्राईम मिनिस्टरच्या बंगल्यावरती गेलो होतो, आपल्याला माहीत असेल की त्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर 2011 साली ज्यावेळेस पहिल्यांदा प्राईम मिनिस्टरांनी त्याच्या बंगल्यामध्ये तत्वता ह्याला या स्मारकाला मंजुरी दिली, तेव्हा सुद्धा शरद पवार साहेब या मीटिंगमध्ये नव्हते।